घोटाळ्यांचं प्रमाण वाढलंय, घोटाळ्याला राजकीय व्यक्तीबरोबर प्रशासनातील अधिकारी जबाबदार आहेत, त्याच्याबरोबर अजून अनेक घटक या सगळ्यासाठी जबाबदार आहेत. परंतु या सगळ्यांना नेमकं तरुणाईकडे काय उत्तर आहे ते आपण जाणून घेऊया. नेमकं या सगळ्या घोटाळ्यांना बंदी घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? माझ्या मते प्रत्येकाच्या मनातून घोटाळा जायला पाहिजे, प्रत्येकाच्या मनातून भ्रष्टाचार संपायला पाहिजे. आज आपण सहज जरी पाहिलं तर दूधवाला सुद्धा पाणी दिल्याशिवाय दूध आपल्याला देत नाही. प्रत्येकाच्या मनातून भ्रष्टाचार संपायला, प्रत्येकाच्या मनाने प्रत्येकाने तयार व्हायला पाहिजे की आपण भ्रष्टाचार टाळायला पाहिजे. बरोबर आहे. हिचं म्हणणं आहे की फक्त राजकीय लोक नाही तर सगळेच जण घोटाळे करतात. अगदी दूधवाला सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये घोटाळा करतोय. तर या छोट्या छोट्या गोष्टांमध्ये रोजच्या व्यवहारामध्ये घोटाळे चालतात. तर हे घोटाळे थांबल्यानंतरच राजकीय घोटाळे थांबतील? हो, कारण जे चुका करतात त्यांना आजपर्यंत शिक्षा झालेली नाहीये. ते पळवाटा करतात किंवा मग कदाचित शासन त्यांना इच्छा नसेल त्यांना शिक्षा देण्याची, किंवा मग कसाबला पण आजपर्यंत शिक्षा झालेली नाहीये. बरोबर आहे. या ठिकाणी शिक्षा होत नाही, दंड होत नाही, म्हणून हे घोटाळ्याचं प्रमाण वाढलंय असं तिचं म्हणणं आहे. काय वाटतं तुला? घोटाळे होतात, पण आता कसाबचं घेतलं तर एवढे, आता त्याला नाही वर्ष झालं, पण एवढे त्यासाठी एवढे कोट्यावधी पैसे खर्च होतात. तेच पैसे इकडे गरीबात हे केले. ज्यांना आता काही अशी मुलं की त्यांना शिकाय सुद्धा पैसे नाहीत, इंजिनियर झालं. आता कालच पेपरात मेडिकलची फीस वाढली. तर हे शिक्षण एक शिकण्याचा बाजार असा झालाय. म्हणून जे घोटाळे थांबायला पाहिजे, जे पैसा येतो समजा आता टॅक्स झालं, सगळे गरिबांच्या मुलांसाठी खर्च करायला पाहिजे आणि भारतात सगळं राष्ट्रपती राजवट व्हायला पाहिजे. घोटाळेबाजांवर कारवाई होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, म्हणून या ठिकाणी घोटाळ्याचं प्रमाण वाढतंय. हां, ते बरोबर आहे की घोटाळेबाजांना शिक्षा होत नाही त्यामुळे घोटाळे वाढत आहेत. परंतु त्यासाठी आपणही जबाबदार आहेत आणि आपले कायदे ज्यामध्ये अनेक पळवाटा शोधल्या जातात त्या कायद्यांमध्ये पळवाटा शोधून मग ते पैसे भारतातल्या बँकांमध्ये किंवा स्विस बँकांमध्ये जमा केलेले जातात आणि ते जर आपल्याला परत मिळवायचे झाले तर आपल्याला त्या देशांशी परत करार करत बसावं लागतं किंवा त्यांना विनंती करत बसावं लागते. तर आपल्याकडं संसदीय पद्धती आहे. संसदीय शासन पद्धतीत कायदे व्हायला उशीर लागतो, त्यांच्या इम्प्लिमेंटेशनलाही अनेक कुचकामी तिथे भ्रष्टाचार झाल्यामुळे मग प्रत्येक पातळीवर तिथून अपयश येतं आणि मग आपण कुठल्याही गुन्हा करतो आणि तो जामिनाच्या बळावर आपण सुटून जाऊ शकतो. कायदे व्हायला उशीर लागतं, कायद्याची अंमलबजावणी योग्य होत नाही, त्यामुळे घोटाळ्याचं प्रमाण वाढलंय असं याचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? त्याचं बोलणं सर बरोबर आहे एकदम, पण किती जरी कायदे केले, काही जरी केले तरी आजकालची आपली सिस्टीमच अशी की काय होऊ शकत नाही. नेते मंडळी झालं, कोणी झालं, त्यासाठी आज नेत्यांना मीडियावर कंट्रोल पाहिजे. मीडियावर जर कंट्रोल राहिला, कारण की मीडिया हे सगळं घोटाळे हे ते सगळं मीडिया उघड करते. सर्वसामान्य लोकांपर्यंत मीडियाच हा घोटाळे पोहोचते. त्यामुळे जितके राजकीय नेते किंवा कोणताही जिल्हाधिकारी असो, काही असो, प्रत्येकाला मीडियावर नियंत्रण पाहिजे. घोटाळे उघड करण्यासाठी मीडिया जबाबदार आहे, परंतु मीडियाच्या बरोबर सामान्य माणसांनी एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे असं तुला वाटतं का? हो, बरोबर आहे. सर्वसामान्यांना कळायला पाहिजे की मोठे मोठे नेते किती घोटाळे करतात. आणि हे घोटाळे उघडकीस करण्यासाठी मीडिया ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात काम करतो त्याच पद्धतीने हे घोटाळे उघड करण्यासाठी जनसामान्य सुद्धा पुढे आला पाहिजे. तुला वाटत नाही? हो, जनसामान्य सुद्धा पुढे आला पाहिजे. आपण जे निवडून दिलेले राजकीय लोक असतात, पुढारी असतात, नवीन प्रशासन अधिकारी असतात, जर एकदा त्यांनी घोटाळे केला तर त्याला पुन्हा सत्तेवर चान्स दिला नाही पाहिजे, त्याला उलटून टाकलं पाहिजे. तरुणाईनी करायला पाहिजे. बरोबर आहे, तरुणाईनी पुढे आले पाहिजे आणि अशा प्रकारच्या घोटाळेबाजांना पुन्हा संधी दिली नाही पाहिजे. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की भारतात भ्रष्टाचार फार मोठा आहे असं म्हटलं जातं, परंतु भौतिक शास्त्रात कुठलीही मोठी गोष्ट एकदम मोठी होत नाही, ती अति सूक्ष्म घटकांनी मिळून बनलेली असते. मग एका घोटाळ्याला एक राजकीय नेता किंवा एक अधिकारी जबाबदार नसतो, तर सर्वसामान्य जनतेपासून त्यात सहभाग असतोच. कारण शांत राहणं हे सुद्धा भ्रष्टाचाराला एक प्रकारे आपण प्रोत्साहन देण्यात आहे. त्यामुळं जनतेने पहिल्यांदा छोट्या अधिकाऱ्यापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत सर्वांना खडसावण्याचा जाब विचारला पाहिजे. अधिकाऱ्यांनी सुद्धा राजकीय नेत्याला म्हटलं पाहिजे, साहेब आम्हाला असं करता येणार नाही कारण आमच्यावर लोकांचं प्रेशर आहे. त्यावेळी खरं भ्रष्टाचाराला हे होईल, आळा बस. घोटाळ्यांचं प्रमाण वाढलंय. घोटाळ्याला राजकीय व्यवस्थेबरोबर प्रशासन, सर्वसामान्य माणूस तेवढा जबाबदार आहेत. दुधापासून तर आदर्शपर्यंतची मोठे मोठे घोटाळे उघडकीत असताना आता कुठलं व्यापक आंदोलन तरुणाईने उभारलं पाहिजे? आता तरुणाईने असं व्यापक आंदोलन उभारायला पाहिजे की जो नेता कोणी असा भ्रष्टाचार करीत असेल, त्यांनी इजिप्तमध्ये सध्या सुरू आहे होस्नी मुबारकच्या विरोधात, तसंच जो घोटाळा करीन त्याच्या विरोधात आंदोलन पाहिजे, त्याला सजा पाहिजे. कानून त्याला जे आपला कायदा आहे त्याला एक सक्त अशी सजा झाली पाहिजे. तुला काय वाटतं? आता खरी गरज भारतात म्हणजे एका रिव्होल्युशनची. रिव्होल्युशन म्हणजे टोटल चेंज इन द प्रेझेंट सिस्टीम, आणि हे फक्त तरुण वर्गच घडून आणू शकतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे तरुणांनीच जे राजकारणापासून दूर पडत आहेत आज तरुण,
ते तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे आणि एक जनव्यापक आंदोलन सुरू केलं पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध, या टोटल करप्शन विरुद्ध आणि जे काय घडतंय सध्या त्याच्या विरुद्ध, तेव्हाच हे बदलू शकतं. व्यापक आंदोलनाने भ्रष्टाचार कमी होईल. हो, नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता प्रसारमाध्यमांनी हा लोकजागर घडविलेला आहेच आणि या प्रसारमाध्यमांना इथल्या तरुणांनी साथ दिली पाहिजे आणि राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पुढाऱ्यांचे राजकीय अधिकार काढून घेतले पाहिजेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. पुढाऱ्यांचे राजकीय अधिकार काढल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल. पुढाऱ्यांचे राजकीय अधिकार आपण काढून घेऊ शकतो, परंतु आपल्यावर संसदीय शासन पद्धती असल्यामुळे त्यांचं नियंत्रण शेवटपर्यंत राहणारच आहे. आपल्याकडे हुकुमशाही आपण आणणार नाहीत किंवा तसे काही एक अधिकारशाही प्रस्थापित होणारही नाही. त्यामुळे आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करावं लागेल. उदाहरणार्थ आपल्याला जे एक्झिस्टिंग कायदे आहेत त्यामध्ये सुधारणा करावी लागेल, त्यांचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन होतंय का नाही हे पाहावं लागेल. अनेक जे हजारो खटले प्रलंबित आहेत वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये ते आपल्याला पुढे ढकलावे लागतील. असं बरोबर आहे, प्रलंबित खटले पुढे करावे लागतील. त्याच्याबरोबर आणखी काय करण्याची गरज आहे? आज आंदोलन म्हणजे रस्त्यावर उतरायची गरज आहे. महाराष्ट्राला सुतासारखा सरळ करून दाखवतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर जेवढा युवकांचा भरोसा आहे, असे नवीन युवक राजकारणामध्ये आले पाहिजेत आणि हे आवश्यक आहे. विषय असा आहे की करप्शनमध्ये अधिकाऱ्यांनी ठरवल्याशिवाय करप्शन होऊ शकत नाही. कितीही पॉलिटिकल लोकांनी जरी करप्शन करायचं ठरवलं तरी ते त्या अधिकाऱ्यांनी ठरवल्याशिवाय ते करप्शन होऊ शकत नाही. युवकांनी राजकारणात आल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह होईल. मुळात आपलं नेतृत्व निवडताना युवकांनी आपण ज्या नेतृत्वासाठी काम करतो ते योग्य आहे का हे पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे. एकीकडे घराणेशाही संपवा म्हणणारे नेहरू गांधी घराण्याचे चौथे युवक जर आपण नेतृत्व म्हणून मान्य करत असू तर हे देखील कुठेतरी चुकीचं आहे. राज ठाकरे असेल किंवा अन्य कोणी युवक नेता असेल, तो जर आपल्या योग्य दिशेला नेत असेल तरच त्याला आपलं नेतृत्व आपण त्याचं नेतृत्व मान्य करायला हवं. बरोबर आहे, योग्य नेतृत्व मान्य केल्यानंतर राजकारणामधला भ्रष्टाचार कमी होईल असं याचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वप्रथम युवकांनी तयारी करायला पाहिजे. एकाच्या प्रयत्नाने कुठलं काम साध्य होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक तरुणाला एक आव्हान आहे की ज्येष्ठ समाजसेवकांना जर यासारख्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहून प्रत्येकाने जन आंदोलन उभा राहून तरच भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसू. जसे की राजकीय लोक हे ते तरुणांचा गैरवापर करते. जोपर्यंत स्वतःचं घर जळत नाही तोपर्यंत माणसाला भ्रष्टाचाराची जाणीव होत नाही. तशी आजकालच्या तरुणाला सुद्धा ती जाणीव नाही. ज्यावेळेस जाणीव होईल त्यावेळेस हा भ्रष्टाचार नक्कीच नष्ट होईल. बरोबर आहे, तरुणाईचा वापर केला जातोय त्यामुळं या भ्रष्टाचार वाढतोय. त्यामुळं तरुणाई या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरत नाही असं त्यांना वाटतंय. तुला काय वाटतं? थांबू शकतो, कारण की जर नेत्यांना निवडून दिलं तर त्याचे व्यवस्थित काम वगैरे पाहिल्यानंतर समजा जर त्यांनी एखादी चूक केली तर त्याला तात्काळ लगेच काढून टाकले पाहिजे. जर काढून टाकले नाही तर ही गोष्ट फार पुढे जाण्याची शक्यता असते. आणि तरुण वर्गांनी म्हणजेच की आपण सर्वांनी कोणतीही गोष्ट करत असताना एकट्याने कधीच होत नसते. ती एकीचे बळ लागत असते त्याला. कारण मग असं आपल्याला जर नवीन कार्य करायचे असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे आणि ह्याला सुरुवात उद्या किंवा परवा न करता त्याला आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे. अशा प्रकारच्या चळवळीचं सामर्थ्य घेऊन युवकांनी पुढे आलं तर भ्रष्टाचार कमी होईल असं तिचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? आतापर्यंत बऱ्याच घोटाळ्यावर चर्चा झाली. तशीच केंद्र सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बराच निधी देण्यात आलेला आहे. तर त्या निधीची आतापर्यंत काही अंमलबजावणी झालेली नाही. ती सुद्धा बरोबर आहे, वेगवेगळ्या घटनांची अंमलबजावणी होत नाही त्यामुळेच तर भ्रष्टाचार वाढलाय. हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी इथल्या तरुणांनी इथल्या तरुण पिढीने पुढे आले पाहिजे, एक आंदोलन केलं पाहिजे. ते नेमकं आंदोलन कुठलं असावं? आपण जर भ्रष्टाचार रोखायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतः आपण केली पाहिजे, आपल्यापासून केली पाहिजे. पण जर तरुणी जर एकत्र यायचं असेल तर जो तरुण त्यांचा नेता असेल त्याचा अगोदर बॅकग्राऊंड कसं आहे ते तरुणाला समजायला पाहिजे ना. चांगल्या नेत्याची निवड सगळ्यात महत्त्वाची आहे. चांगल्या नेत्याची निवड करत असताना तरुणाईने आज मतदानामध्ये उतरणं आवश्यक आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात ही तरुणाई मतदानामध्ये सहभागी येईल आणि सक्रियपणे राजकारणात उतरेल तोपर्यंत इथला भ्रष्टाचार थांबणार नाही. नेहमी असं म्हटलं जातं की यूथ इज नॉट युजलेस बट इट युज्ड लेस. इथल्या युवकांचा कमी वापर होतोय, तो वापर वापरला आणि युवकांची खरी शक्ती, तरुणाईची खरी शक्ती जर राजकारणात उतरली तरच मला वाटतं इथला भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होईल. नाहीतर इजिप्तसारखं पुन्हा एकदा भारतात आंदोलन व्हायला उशीर लागणार नाही. इथल्या राजकारण्यांना खऱ्या पद्धतीने धडा द्यायचा असेल तर मला वाटतं आजच्या तरुणाईने पुढे यायला पाहिजे. जर ही तरुणाई पुढे आले तर एक दिवस पुन्हा एकदा आपला भारत सुजलाम सुफलाम असेल आणि तो या सगळ्या घोटाळ्यापासून मुक्त असेल. घोटाळे मुक्त भारत म्हणून आपण या भारतामध्ये मुक्तपणे
संचार करू. मला वाटतं या सगळ्यासाठी गरज आहे या इथल्या सगळ्या तरुणाईने पुन्हा एकदा एकत्रित देण्याची खात्री आहे की आजच्या भारताचा युवक पुन्हा एकदा या भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र येईल आणि एक अखंड एक चांगला भारत आपल्या देशामध्ये घडेल. कॅमेरामॅन प्रमोदसह नवनाथ बन, स्टार माझा, बीड.